हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. कसे आहात तुम्ही सगळे? तर आपल्या दिवसाची सुरुवात होऊन जमाना झालेला आहे. आम्ही आता दुपारी ब्लॉग स्टार्ट करतोय आणि मी तुम्हाला एक ना मस्त गोष्ट दाखवते. ही म्हणजे कॉमन आहे, ब्रेकफास्ट आहे, जो मी भाऊसाठी फर्स्ट टाइम बनवते. म्हणजे मी असं ब्रेड आणि ऑमलेट असं कधीच त्याला दिलं नव्हतं. इकडे उभा आहे, त्याला शिकवते. आता हा नेक्स्ट राऊंड सुरू आहे भाऊचा. फर्स्ट राऊंड त्याला 2 ब्रेड 2 ऑमलेट ऑलरेडी झालेला आहे. त्याला खूप जास्त आवडलं आणि बोलला की ताई मला दाखव कसं करायचं. काय करायचंय, कप आहे तो रिकामा कप ठेवलाय तिकडे मी दूध पिऊन. तर मी तुम्हाला दाखवते आणि भाऊला पण दाखवते की ब्रेड ऑमलेट कसं करतात. गॅसवर तवा ठेवलेला, त्याच्यावर तेल टाकलं आणि आता ब्रेड टाकले त्याच्यावरती. आणि याच्यामध्ये 2 अंडी घेतलेली आहेत, फेटून घेतले. त्याच्यामध्ये हळद आणि मीठ टाकलेलं आहे आणि छान अशी फेटून घेतले. तर आता आपल्याला काय करायचंय, थोडंसं ना ब्रेडवर पण ऑइल टाकूया. हे ना असं सगळीकडे गेलं पाहिजे. आपल्याला वाटलं की कमी आहे तर सगळीकडे असं स्प्रेड करायचं. व्यवस्थित झालं त्याच्यानंतर इकडे पटकन साईडनी पण ऑइल टाकायचं, कारण ते चिकटायला नको ना त्यासाठी. आणि ऑमलेटला काही जास्त ऑइलची गरज नाही लागत, थोड्याशा ऑइलमध्ये पण होऊन जातं. तर आता हे मीडियम फ्लेमवर छान शेकवायचं. आणि एक टेस्टी लागलं ना तुला खायला? खूप मस्त लागलं ना. आणि ते त्याला मी काय दिलंय माहिती इकडे, तू 2 ऑमलेटचं बनवलेलंस पण वाटलंच नाही खाताना की 2 ऑमलेटचं आहे म्हणून. कमी वाटलं, हा, म्हणून तर परत बनवायला सांगितलं आणि खूप टेस्टी लागलं. मला वाटलं की तू पण शेअर करावं आपल्या फॅमिली लोकांशी. येस. तर मग याला आहे ना भाऊला व्हेज मेयोनीज दिलं, जे म्हणजे अवेलेबल होतं. सॉस नव्हता, टोमॅटो सॉस आणि पास्ता पिझ्झा सॉस दिला, म्हणजे रेड सॉस दिलाय त्याच्यासोबत. तर आता तेच करते, म्हणजे घरी अवेलेबल नाहीये टोमॅटो केचप त्यासाठी. तर त्याच्यासोबत पण हे बेस्ट लागला त्याच्यासोबत. हा ना, टोमॅटो केचप पेक्षा हे बेस्ट आहे असं मला वाटतं. आणि थोडंसं आपल्याला ड्राय वाटलं साईडने वगैरे तर पुन्हा थोडंसं एक तेल शिंपडायचं असं साईडने. आणि आता आहे ना इकडे माझ्याकडे पेरी पेरी मसाला होता. तर तो ऍक्च्युली पेरी पेरी मसाला ना आपण फ्रीजमध्ये असं ओपन नाही ठेवायचा, कारण तो पूर्ण कडक होतो. असं रॅप करून ठेवलं तर तो छान राहतो, कारण आता जो पॅकेटवाला आहे तो पूर्ण पावडर आहे आणि हा थोडा उघडा होता म्हणून कडक झालाय. तर मी असं चुरा करून घेते हातावर, असं थोडं थोडं टाकते. आता पलटी करूया आणि थोडासा मसाला याच्यावरून टाकूया. त्याच्यानंतर पुन्हा थोडंसं ऑइल टाकूया. आणि हे भाऊला खूप जास्त आवडलंय, तर हा नाश्ता आता तुला आठवड्यातून एकदा तरी कन्फर्म मिळणार. थँक्यू. म्हणजे इझी आहे एकदम, असं मुलांना पण ऍक्च्युली देऊ शकतो, लहान मुलांना वगैरे. सो इझी वाटलं मला हे. आणि पोट पण भरतं मेन म्हणजे ना. पण भाऊचं पोट नाही भरलंय म्हणून 2 ऑमलेट अजून एक्स्ट्रा करते मी. आणि ब्राऊन ब्रेड आहे तो हेल्दी पण आहे. आणि नंतर काय करायचं, शेकत आलं ना आपलं ऑमलेट वगैरे की इकडे बघा, इकडे ना असं कट करून द्यायचं, म्हणजे ते प्रॉपर हे होतं, शेकतं पण चांगलं. आणि हे आहे ते साईडने असं फोल्ड करायचं. पुन्हा पलटी करून थोडंसं शिजवून घ्यायचं. आणि हे पण तसंच करायचं. मला ना अशा गोष्टी करायला खूप आवडतं, म्हणजे एक तर इझी पण असतात आणि टेस्टी आणि समोरच्याला आवडतं पण. सो हे मस्त वाटतं. आता दोन्ही पण रेडी झालेत, गॅस बंद करूया. बोंबील जस्ट बनवले मस्तपैकी कुरकुरीत असे बोंबील फ्राय. आज खाणार, खूप दिवसाने ऍक्च्युली बोंबील आणले, खूप दिवसाने म्हणजे भरपूर. जसं आपण आता अलिबागला खाल्ले होते बोंबील, तिथले बोंबील तर इतके A1 होते ना भाईसाहेब. जी टेस्ट होती आणि खाऊन लगेच विरघळत होते आणि त्याचा मसाला वगैरे एकच नंबर. तर म्हणून मग ती तोंडाला सकट आली, म्हणून मग आज बोंबील फ्राय करते. तर इकडे झालेले आहेत मस्तपैकी फ्राय. आणि हो, आता सोबतच जेवण झाल्यानंतर पटकन पॅकिंगला सुरुवात करायची आहे. भाऊचं काही दिसत नाहीये मला चित्र, की तो पॅकिंग आज करेल की काय करेल, कारण लोळत पडलेला आहे महाशय. तर मग त्यासाठी पण मी तो रिस्क घेणार नाही, म्हणजे आता पटापट पॅकिंगला सुरुवात करते मी. बाकी सगळं काम जाऊ दे तिकडे खड्डे. काय काय द्यायचं ते मी बघते इकडे. तर पहिले पेट पूजा, बाद में काम दूजा. भाई पॅकिंग पण करायची आपल्याला. कधी करणार आपण? उद्या आम्हाला बैठकीला जायचंय आणि आपली संध्याकाळची गाडी आहे, रात्रीची नाही आहे बाळा. संध्याकाळी आपल्याला निघायचं इथून आणि दुपारपर्यंत मी ऑलरेडी फ्री आहे. मी दुपारपर्यंत मी बिझी आहे. ये बंदा यहाँ पे पोस्ट डालने में बिझी. किती थांबलोय आता पोस्टसाठी. हा, मला फोटोग्राफर कडून चांगला फोटो मिळतील, पण जाओ दे दोस्तों, किसी को क्यों बदनाम करने का, है कि नहीं. मैं एक नंबर का हूँ जो कि मैं दूसरों के भरोसे पे रहा. त्याच्यामुळे कोणाच्या भरोश्यावर लाईफमध्ये राहणं हा सगळ्यात मोठा गुन्हा.
दीदीच्या दिराच्या लग्नाचे ब्लॉग्स तुम्ही बघितलेत आपल्या मोठ्या चॅनलवरती, ठीक आहे. त्याच्यामध्ये मी दाखवलं की दीदीने किती सगळा पसारा आणलाय. ते पसारा इग्नोर करा, ठीक आहे. पण ते विचार करण्याची ज्याची क्षमता चांगली असते ना, तोच बुद्धिमत्व माणूस माझ्यासारखा विचार करू शकतो की भाई दुसऱ्यावर डिपेंड राहायचं नाही. तसंच मी फोटोच्या बाबतीत फोटोग्राफरवर डिपेंड राहिलो, पण फोटोग्राफरने माझा निव्वळ मूड खराब केलाय, निव्वळ. ठीक आहे, इट्स ओके. आणि नशीब मोबाईलवरून 4-5 फोटो काढले होते, ते ठेवले होते. ते पण या फोटोग्राफरने काढले होते ना, की जिजूनी वगैरे काढले होते. इज्जत तो है. सो भाई चलो यार, कल निकलना है हमें गांव के लिए. भाऊ यार, तू उठायला काय घेशील? अरे व्हिडिओ लिहून ठेवतोय. 8:45 झाले तिकडे, आणि या मुलाचं उठायचं नाव नाही. लवकर यार भाऊ, वाजले किती? इकडे मी अर्धी तयारी करून ठेवलेली आहे, काय काय घ्यायचंय मला गावी जरा, पण अजून पूर्ण तयारी बाकी आहे. इकडे कॉर्नरला काय काय छोट्या मोठ्या गोष्टी पण घेतलेल्या आहेत. बट इस बंदे का कुछ भी हुआ नहीं अब तक, मतलब क्या ही बोलेंगी. आता आल्यानंतर कोणत्या दिवशी करणारी तयारी काय माहिती. विचार त्यांना एसिडिटीवर आहे का. आता इकडे गावी जायचं तर गोळ्या मेडिसिन्स वगैरे पण सगळं बघावं लागतं. आणि असे पालखीच्या दिवशी कोणती घालणार आहेस? पालखी किंवा कुर्ता घालणार आहेस? बिरता नाही आपण घालत, ते असं टिपिकल नाही करत. आपण सगळ्यात नवीन दिसतो. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? काय बोलू नाही शकत, जबान सील पाहिजे. त्याची काम ऐसा करते, काम उलटे करते आम्ही. टाइम दाखवतो मला. 3:15 झाली आहेत, आपल्याला निघायचे 6:30ला. आमची स्टील पॅकिंग आहे, म्हणजे आमचं जाऊ दे, आम्ही अशीच आहोत. मी तुम्हाला जे मला इंस्टाग्रामवर फॉलो करत असतील ना, आणि ज्यांनी माझी स्टोरी बघितली असेल 1-2 दिवस आधी, मी बोलायची तेव्हा मी बोललेली की 10 मिनिटं लास्ट मिनिटला मी शॉपिंग म्हणजे पॅकिंग करणार, तर तेच झालं शेवटी. लास्ट मिनिट पॅकिंग सुरू आहे आमची. बघा, आमची मीन्स माझी, तुझं पण सुरूच आहे ना इकडे. हे काय कपडे सगळे, हे बघ ह्याचे कपडे. आणि मी आताच केस वगैरे धुतले, कारण 2-3 दिवस जमणार नाही. हे झालं ह्याचे इकडे सगळे कपडे, आणि हे माझं इकडे सगळं सामान, म्हणजे सगळं एवढं तर लागत नाही पण घेऊन ठेवलं. म्हणजे थोडंसं एक्स्ट्राचं तर तसं काय नाही घेतलं, जेवढं हवं आहे तेवढंच घेतलं. इकडे ह्यानी टँक घेतलंय, म्हणजे गावी गरमी होते, फ्रीज नाहीये, तर हे मस्त माठातलं पाणी घ्यायचं, ह्याच्यामध्ये ऍड करायचं आणि साखर वगैरे टाकून मस्त प्यायचं. पूर्वी आपण करायचो ना रसना, खूप करायचो. हे एकाच ह्याच्यामध्ये संपून जाईल, एकाच फेरीत. पिशवी कशाला घेतोयस? इथं पिशवी मी ते बिस्किटचं ते घेऊन म्हटलं तिथे जय पण आहे ना. आता तुम्हाला नाही असेल माहिती, मागचे ब्लॉग ज्यांनी बघितले त्यांनी बघितले. म्हणजे मामाची मुलं पण आहेत माझ्या गावी, तर त्यांच्यासाठी इकडे ना बिस्किट्स वगैरे घेतोय जरा. ओ बालकडू आहे. आता घरी जे बिस्किट वगैरे आहेत, चिक्क्या बिक्क्या आहेत, त्या म्हटलं घेऊन जाऊया त्यांना गिफ्ट के तौर पे, खा लेंगे बच्चे लोग. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बाय ती चिल्ली वॉमिट बिमट नाही करत ना. ते आपण काही वर्षांपूर्वी गेलेलो तेव्हा केलेली. हा, नाही तुझा लफडा व्हायचा. आणि तूच तिची उलटीची पिशवी टाकलेली. तिला आहे वाटतं तो उलटीचा प्रॉब्लेम. पण तेच आहे आता की चिंगू म्हणजे वैष्णवी माझ्या मामाची मुलगी, तर ती सुद्धा आमच्यासोबत गावी येणार आहे. आता सगळं अर्धमुर्ध ब्लॉग मध्ये होत आहे, पण तुम्ही समजून घ्या, कारण आमची घाईच तशी आहे. तर अजून भाजी चपाती बनवायची, तर ते असा विषय आहे. तर मग बघूया काय होतंय ते. नाही तर मग विंडो सीट तिला घ्यावी लागेल, नो ऑप्शन. गोळी बिळे नाही आपल्याकडे. अरे मागे एकदा आपण गेलेलो, कधी लहान असताना तेव्हा केलेलीस. आता नाही होत. आता ठीक है पक्का ना. नहीं तो गाड़ी चालू होने के बाद पता चलेगा तो फिर हेरा फेरी. इतना है मेरे को, ठीक है. अच्छा. अरे मी काय म्हणते, आपण बोरवली स्टेशनला भेटू ना. ग बाय, तू कुठं भेटायची तिथं भेट. 5 वाजले संध्याकाळचे, म्हणजे 5 वाजायला 5 मिनिटं असतील, आणि इकडे सगळी तयारी सुरू आहे. पुरणपोळ्यांचं होतं पुरण, त्याच्या मम्मीने पुरणपोळ्या बनवून दिलेल्या आहेत. मम्मी बोलली की जा घेऊन, कारण मम्मीला शिळं खायचं नाहीये, त्याच्यामुळे ते आमच्या गळ्यात पडलेलं आहे आता. आणि त्याच्यानंतर संध्याकाळच्या म्हणजे रात्रीच्या जेवणासाठी मी इकडे बनवली आहे फ्लॉवर वाटाण्याची भाजी. जसं तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की आपण बोललो होतो, मंदारची फरमाईश होती की मला फ्लॉवर वाटाणा पाहिजे, तर इकडे मस्त अशी ग्रेव्हीवाली भाजी केली, त्याला जशी आवडते तशी. बघा भारी झाली. आणि सोबतच मम्मीने मला चपात्या पण इकडे दाटून दिल्या. त्या मस्त इकडे गरमागरम तेल लावलेल्या चपात्या आहेत. आता गरम गरम डबा भरते पटकन थोडीशी वाफ घालून, आणि नंतर मग हे आपलं सगळं रात्री जेवणासाठी होईल.
कशी आयडिया मस्त ना घरगुती जेवण. ओके सो गाईज फायनली निघालो आम्ही. बरोबर 5:45 झाले. आपली गाडी आहे 6:15ची. चला खूप लेट झालाय आणि ही आपली मस्तपैकी साथीदार तयार आहे आपल्यासोबत. असं वाटतं मी एअरपोर्टला चालली आहे बट आपण चाललोय आपल्या नॉर्मल गाडीने. चला आणि इकडे भाऊ पण रेडी आहे. रेडी? येस. मम्मीच्या इकडे सुरू आहे हे देऊ का ते देऊ का. ओके मम्मी बाय आणि काळजी घे, मेडिसिन्स घे व्यवस्थित. हो चालेल. तुला काय आलं असायला? हे पण आहे. हे घे हे तरी पकड यार. मुझे पे सब थोप दे. मम्मीचा गायडन्स. हो खूप जड आहे ही बॅग. खूप जड आहे. मग आता काय काय अरे करायचं? तो पट्टा कसा घेतलायस तू बाळा? कसं घेऊ कसं घेऊ काय कसं घेऊ? अरे याला हा, हे एकत्र हे घ्यायचं. घे. खूप वजन आहे. बाय. सो गाईज फायनली आम्ही आलो आहोत बोरिवली नॅशनल पार्क जवळ. अगोदर गेलो होतो त्या साईडला तिकडे मागे. भाऊला म्हटलं की अगोदर कुठे एक्झॅक्टली जायचं ते डिसाईड कर, फोन करून विचार, कन्फर्म कर. पण नाही, माझ्या आणि तिकडून परत इथे चालत आलंय. आता नॅशनल पार्कच्या गेट जवळ उभे आहोत. इकडे आपली 4-7 वाजता गाडी आहे. हे सारे लोक यहाँ पे ना फोटो निकालले. अरे तू असा राहू. तू का लपण्यासारखी होतीस? तू एकदम तिच्या खुशीत असते. गर्दन अकडली माझी. गाडी अजून तर पूर्ण खाली आहे. मागे पण थोडे थोडे पॅसेंजर आहेत पण आता येतात पॅसेंजर आणि पूर्ण पॅक होणार आहे गाडी. इकडे बाजूला अजून आमची सीट रिकामी आहे. बघूया इथे ॲडजस्ट केलं तर. भाऊ हा तुला मागेच बसायचं की पुढे येणार आहे? नाही मी येते. ठीक आहे. ठीक आहे एकदम. आणि मग आमच्यासोबत गॉसिप नाही करायला भेटणार. आमच्यासोबत मजा करायला नाही भेटणार तुला. चालेल कोई अरे इकडेच बरं आहे. कुठे तेच आहे मागेच आहे जस्ट. पॅसेंजरची एंट्री झालेली आहे. आम्ही आता मस्त निवांत झोपणार म्हणजे थोडं रिलॅक्स आहोत. आता काही टेन्शन नाही आहे. तर सकाळी उठून मग पुढचं जे काय असं प्रोग्राम आणि आता मस्त बाहेरचा व्ह्यू बघत इथे पडदे वगैरे आहेत. थंडी लागली तर इथे पूर्ण कर्टन्स टाकणार. त्याच्यानंतर घरातूनच तुम्ही बघितलं भाजी चपाती करून आणलेली आहे. तर आता बघूया कधी कोणाकोणाला भूक लागते त्याप्रमाणे खाऊया. आपल्यावर थांबल्यावर बघूया. तेच जशी गाडी हलते तर पूर्ण सगळं खराब होईल इकडे. तर त्याच्यामुळे गाडी जेव्हा थांबेल तेव्हाच खाऊया. आता आपल्याला हे नाही माहिती गाडी नाही कुठे थांबतो. पनवेलला थांबू जेवणाला माहीत नाही. कोकणात जाण्याला मस्त आमचं तरी आम्हाला माहीत नाही की गाडी आहे ना पनवेलला. ओके बघूया. चिंबू बोलते ते खरं ठरते का बघूया. सो गाईज आता चिंबूला आणि भाऊला भूक लागली. मस्त फ्लॉवर आणि बटाट्याची भाजी आणि चपाती. चिंबूला खूप जास्त भूक लागली बिचारी कधीपासून वेट करते. तिला म्हटलं रसवाली नाही आहे नॉर्मली खाऊ शकतेस म्हणजे कसं पडणार वगैरे नाही. हे घे स्टार्ट कर. बस सगळीच घे. दुसरा डबा पण आहे आणि टेस्ट करून सांग कशी झाली भाजी. अरे सॅनिटायझर देते का नाही? मस्त थँक्यू. मी तेच बोलत होती. तू तर साडीचा बोललीस ना. मी साडी एक्झॅक्टली घेऊन येणार होती आणि माझे एक पण ब्लाऊज नाही आहे पण तो नीट नाही. ॲडजस्ट केलं असतं ना. ॲक्च्युली आमचं असं तर बोलणं सुरू आहे. म्हणजे भाऊ जसं बोलला की ह्यांचं सुरूच राहणार आहे गावी जाईपर्यंत. आमचं असं होतं की म्हणजे ॲटलीस्ट साडी आणली असं होतं. ते आमचे छोंडे वगैरे आहेत गावी किंवा असं गावचं छान वातावरण. तर त्याच्यामध्ये आपण साडी वेअर करून काहीतरी फोटोशूट किंवा काहीतरी असं व्हिडिओ वगैरे असं काहीतरी बनवलं असतं. तर नाही आणली मी साडी. तुला माहिती आहे नथ. अच्छा मला वाटलं साडी टिकली. इट्स मग साडी नवी आईची कोणाची तरी भेटेलच नाही यार. मला घरातल्या साड्या पाहिजे होत्या. एक सुंदर साडी होती आणि त्याच्यावर दीदीकडून मी आहे ना वीफासनी ब्लाऊज मागवणार होते. काय विचार केलास म्हटलं तर कुठे साड्या बिड्या घालू आणि काय 4 दिवस बघू आपण जागी जाऊन. आईकडे साडी तर चांगली जर वाटली. तिचे आईचे ब्लाऊज होतील आपल्याला आरामात. आमचं काय बघा बोलणं तरी सुरू बघा काय आमचं अजून स्टील गाडीतच आहोत आणि आमच्या साड्यांच्या टॉपिकवर बोलणं सगळं. साडीचं काटापत्राची चांगली
नाही गरजेचं नाही काठापदराची पाहिजे, सिल्क पण असेल तरी चालेल. तुला काठापदराचं कम्फर्टेबल पण मला सिल्कमध्ये म्हणजे फॅन्सी चांगल्या वाटतात. तुला जी आवडेल ती बघूया. आपलं मेकअपचं किट हा प्रकार मी माझ्या चेहऱ्यावर पिंपल ऑलरेडी आहे. मला ना खूप सेन्सिटिव्ह स्किन आहे, मला म्हणजे त्रास होतो, नाही जमत इचिंग वगैरे. मी पण माझं पण टेस्ट हां म्हणूनच मी आता 1-2च क्रीम आहेत माझ्याकडे, पण ती जर क्रीम लावली ना तर पूर्ण मेकअपवाला लुक. तू माझे लग्नाचे फोटो बघितले आता, मी एका लग्नात गेलेलो, ब्ल्यू ड्रेस पण घातलेला. स्किन टोन पण तसं ब्राईटच आहे ना, क्लीन आहे, त्याच्यामुळे मला जास्त गरज नाही. हां जास्त गरज नाही. मी पावडर पण आणते, फाउंडेशन, सो ते मॅनेज होऊन जाईल. परत काजळ आहे, आयलायनर आहे, नेल पेंट आहे, बस बेसिक गोष्टी आहेत. सो लेट सी. 4 दिवसात ना 4 महिन्यात सांगणार. अरे भाई इकडे मी ठेवली आहे, इकडे मी इथे पायाजवळ बॅग ठेवली आहे आणि ही बॅग पण इथेच आहे. म्हणजे आता इथे ठेवायला दुसरीकडे कुठे जागाच नाही, पूर्ण पॅक आहे. आणि वरती पण ॲक्च्युली बॅग जात नव्हती. इकडे ना खूप छोटं म्हणजे छोटं सेक्शन आहे, म्हणजे प्रॉपर जाणार नाही तिथे बॅग्स. तर मग फक्त चिंगूची बॅग वरती ठेवली. आणि हां आम्ही वैष्णवीचं नाव वैष्णवी आहे, पण आम्ही बचपन से हम लोग चिंगू ही बुलाते. तुम्हाला बोलायचं तुम्ही चिंगू म्हणून वैष्णवी म्हणून कमेंट करा. भाई या लोकांनी पेट पूजा करून घेतली, आता मस्त निवांत बसले. आणि माझ्या इकडे जेवणाचा विषय पेंडिंग आहे. मी वाट बघते, जल्लं मला आता येईल, कसं यायचं पत्ताच नाही इकडे. आणि मी कधी कधी ना कोकणी भाषा बोलता ना माझी वराडी सासरी सांगली कशी येते माझी लँग्वेज निघून जाते. नाही सध्या तरी चार्जिंग आहे, तर खूप लागले. आणि गाडी ठाणे साईडहून आले, म्हणजे माहीत नाही दुसऱ्या रूटने आले, तर त्याचीच वाट बघते की कधी आता जेवणाचं आपलं हॉल्ट येईल, आपण जेवण करू. संपली माझी बघ अजून नवी मुंबई आलं होतं, नवी मुंबई आपण क्रॉस केलं आहे आणि आता आय डोंट नो कधी आता येईल. तरी पण चिंगूला भूक लागली आहे. तिने 2च चपात्या खाल्ल्या, त्यात त्यावेळेला पोट नाही भरणार ऑब्वियसली. तर काय झालं पाहिजे चायनीज ते एडिट होणार, कट होणार, डोंट वरी. तुला काय खायचे भाऊ? बघू आता तिकडे कसं काय आहे ते महत्वाचं आहे ना, त्याच्यानंतर मग डिसाईड करू शकतो. कारण मेन्यू बघावा लागेल पहिले. मंचुरियन असेल तर मंचुरियन. बाबा एवढं खूप वाढवलं. मला पण बघा चायनीज फूड वगैरे टेस्टची इच्छा झाली. माझी चपाती अजून माझी बाकी आहे. पण काय बोलते आता आपण गावी चाललोय ना, जो सगळा वळटून काढायचा काय बोलतात ते सगळं हलवून टाकायचं, सगळं शाप दुमडून काढायचं सगळं. म्हणजे भाई आता आमचे ना हॉरर स्टोरी सुरू होती, म्हणजे जागेवाला वगैरे त्या टाईपचं. तर आमचं सुरू होतं असं जागेवाल्याची लोक बोलतात जागेवाल्याची फुटेज पाहिजे. म्हणजे चिंगू बोलते की आपण फोन वगैरे बाहेर ठेवूया असं कॅप्चर करायला. म्हणजे खरोखरच काय कोकणामध्ये हा प्रकार आहे. आपण बघितलं आपल्या डोळ्यात. हां स्पष्ट नाही बघितलं, मी जस्ट थोडंसं असं हे बघितले आणि भाऊनी प्रत्यक्षात बघितलं. तर आमचं तेच सुरू आहे. आणि दुसरी गोष्ट की भाई फूड एन्जॉय करायचं आपल्याला इतकं ना, कारण आम्ही म्हणजे असं कझिन्स खूप वर्षांनी चालू आहे गावी. कारण आमचं ना नेहमी म्हणजे मम्मीच्या गावी येणं असायचंच, म्हणजे प्रत्येक वर्षी जोपर्यंत बापावर तोपर्यंत. पण आता थोडं कमी झालं. तर मोका भी है और दस्तूर भी है भाई. फायनली आपण जेवणासाठी तर थांबलेलो आहोत. भाई 6 किती कंट्रोल करत होतो की आता कधी येईल हॉटेल कधी येईल, पण ते काय. आणि गर्दी किती आता या हॉटेलच्या अगोदर जे 2-3 हॉटेल्स गेले तिकडे भरपूर गर्दी. आणि त्यांचं मेन स्पॉट ठरलेले असतात की हा इथे आपल्याला थांबवायचं किंवा इथे. तर आता मी मेन्यू बघतोय आणि त्यांना विचारलं की मंचुरियन जे सूप आहे तर त्याच्यामध्ये भाऊ विचारलं की किती बॉल्स येतील. तर तो बोलला फक्त 2 बॉल येतील. मंचुरियन सूप नाही बोलत त्याला, मंचुरियन ग्रेव्ही बोलतात. मग ग्रेव्ही कुठे गेली आहे? ग्रेव्हीवाला विचार का किती बॉल्स येणार त्याच्यात? 2 पीस बॉल लो काय 2 पीस में पूरे का क्या बॉल कितना आएगा उसमें? 2 बॉल है. कितने का बोला? अरे कौन सा होटल है भाई? ते सभी बोलते 2 बोलतात. हमारे यहाँ पे खाते हैं ना तो 80 रुपये का 12 बॉल आता है. ये कौन सा वाला बॉल है? इतना बॉल है कि कितना है? छोटा वाला बॉल है क्या? इसको छोटा बोलते हैं या इसको छोटा बोलते हैं? आप दिखाएंगे एक बार सैंपल दिखाएंगे. इकडे ग्रेव्ही आणि सूप मध्ये भरपूर सारं कन्फ्युजन झालं होतं, पण फायनली कळलं की ग्रेव्ही मध्ये बॉल्स येतात.
तर ग्रेव्ही इकडे मागवलेली आहे. जेवण करून झालंय आमचं मस्तपैकी आणि जेवण पण मनाप्रमाणे मिळालं. फ्राईड राईस वगैरे खूप छान होतं आणि ते न्यूडल्स मंचुरियन ग्रेव्ही पण खूप मस्त होती. आणि आता मी मुद्दामूनच फ्लॅश नाही लावलाय कारण ही जी ओरिजिनल वाईब आहे ना तुम्हाला पण मिळावी. लाईक आपण गावी जाताना किती भारी वाटतं आणि पूर्ण लाईट बंद आहे बघा. आणि फक्त इकडे मी थोडंसं उजेडात बोलते पण भाई मस्त वाटतं एकदम आणि थंड हवा. माझी अवस्था बघते मी झोपून उठले आणि आता चिपळून आले बरोबर सकाळचे किती वाजले 4:30 ना 4:30 वाजले. मी झोपलेली आणि चिंबू बोलते की ताई उठ आता आलं आपलं जवळ. चिपळून गेलं मी म्हटलं तर बोलते हा गेलं. आता येऊन बसलं तर आता चिपळून आलो आम्ही चिपळूणमध्ये आणि बाकी सगळे लोक उतरत आहेत आणि मस्त वाटतं यार एवढ्या टायमानंतर म्हणजे जवळजवळ 1 वर्षानंतर कोकणात येऊन अलगही वाईब आहे म्हटलं. मस्तपैकी झोप लागली छान झोपली होती. आणि आम्ही इकडे खिडक्या बंदच ठेवल्या होत्या कारण हवा इतकी येते ना भाई साहेब. आणि त्याच्यामुळे जरा ठेवल्याचं असं पूर्ण पॅक करून घेतलं होतं. आता ते हळूहळू ओपन झालं पण भाई हवा नाही पूर्ण तोंडावर येते. चला गाईज फायनली आपण उतरलोय आपल्या तुरळमध्ये आणि तुरळमधून तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. खूप मस्त वाटतंय. सकाळचे बरोबर 5:30 वाजलेत आणि आता इकडे आम्ही रिक्षा स्टँडच्या इथे उभे आहोत. म्हणजे आपला मेन हायवे आहे समोर. मेन हायवे त्या साईडला गोव्याच्या दिशेने जातो रस्ता आणि इकडे आपण बसलोय. हा आता खूप जुना वाकडा आहे. इकडे सगळ्या बॅग्स वगैरे ठेवलेल्या आहेत आणि आता बघूया मामाला कॉल करतोय भाऊ पण तिकडे मामा असेल बाहेर मे बी लेट्स सी बघूया. काय पण एवढा रात्री ती तेच बोलत होती की मामा फोन करत असेल मला वगैरे वगैरे. तिकडे थोडा वेट करतो आणि त्या साईडला तिकडे समोर आहेत ना रिक्षा वगैरे उभ्या आहेत तिकडे कॉर्नरला तिकडे रिक्षा वगैरे उभ्या आहेत. तर मग मला वाटतं त्यांनाच सांगून आपल्याला वरती जावं लागेल कारण मम्मी बोलली होती की सकाळी थोडंसं उजाडल्यानंतर थोडासा वेट करा चहा नाश्ता करून जा इकडून. चहा नाश्ता तर कुठे म्हणजे वेट कुठे करायचं अजून मला वाटतं 1 तास थांबावं लागेल त्यासाठी. बघूया ते जर रिक्षावाले इकडून मोठ्या मोठ्या गाड्या पण अशा जातात. तर या हायवेवर म्हणजे मम्मी घाबरते खूप की पोरांना नीट म्हणजे लक्ष द्या किंवा सांभाळून क्रॉस वगैरे करा असं सगळं. तर थोडा वेळ बघतो आणि मग निकतो. भाई निकलना है कि नहीं कि यहीं पे बैठना है. तेरी बहन देख इधर बैठी चिंगू, है फ्री का चार्जर मिला उसको. जाऊया ना चल. अरे भाई किती वेळ थांबावं लागेल नाही तुला मी बोलती लोक तुम्हाला कोणी बोलली तिथूनच बघूया रिक्षा. तुम्ही लोक इथे येऊन आलात मला. हा बघू नको इथे बघ तुला सांगते. थांबायचं तर उजाडून थांबूया का उजाडेपर्यंत. एवढा आता वरती त्यांची झोप खराब करण्यापेक्षा काळोख आहे त्या लोकांची झोप खराब करण्यापेक्षा आपली खराब. इथे थांबणार आहे तुम्ही त्यांची झोप खराब न होण्यासाठी. अरे बाळा आता 6ला 10 मिनिटं आहेत. अभी थोडा रुको तो उजाड अरे जाएगा. 10 मिनिटं आहे ना 10 मिनिटं तिथे आपल्याला जाताच लागतील. 6ला 6:30 पर्यंत थांबायचं आहे का आपल्याला. झोपायचं आहे मग चल लवकर. मी काय अरे यार परत रिक्षा तिकडे पकडायला जावं रिक्षा लागेल. घेऊन या मग. हे बरं आहे. मंडळी फायनली आपण आलो आहोत गावी आणि मस्त कोराचा सकाळ सकाळ दिलेला आहे आपल्या आईने. हाय आई. बरं हाय. हे पण मी काय केलंय स्वतःच्या हाताने. आणि हो पालखी येणार आहे 12 वाजता दुपारी. आम्हाला आता माहिती पडलं जी संध्याकाळी येणार होती असं मम्मीने सांगितलं होतं पण ऑब्व्हियसली जे काय ते मम्मीनी म्हणजे कन्फर्म झालं इकडे आल्यानंतर. आणि आता त्यासाठी आम्ही आता लगेच आंघोळीला शिरणार आहे म्हणजे फ्रेशन अप होणार आहे आणि त्याच्यानंतर पटापट तयारी म्हणजे झोपायचं आहे आणि त्याच्यानंतर मग बाकीची तयारी करूया. इकडे तर ड्रेस वगैरे सगळं वाव मी स्वतःच्या तू केलंय. वाव प्रिटी वाटतं एकदम. इकडे ड्रेस दाखवते चिंगू जो आज वेअर करणार आहे कारण पालखीला मस्त तयार होणार आहोत आपण आणि मस्त तुम्हाला लुक दाखवते माझं मी कशी तयार होते.